बॉल आपण पाहिला तर मग हात समोर टाकला गेला होता. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिस्टर अभिषेक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं म्हटलं जातंय ना की स्वप्न मोठी ठेवायची असेल तर मेहनत तितकीच करावी लागेल, कारण की SPL तुम्हाला सहजच मिळणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मनामध्ये जिद्द जपावी लागेल. SPL जिंकायची आहे तर मग जिद्दीचं क्रिकेट खेळावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे जाताना पाहायला मिळेल. घोषित क्षेत्र आहे तिकडे, मात्र धावा मिळतील. आपण पाहिलं पंचांचा इशारा मिळतोय. ऑन अँड ओनली वन, एक धाव मात्र मिळेल. एका धावाने संघाचं टोटल मात्र आपण पाहिलं तर पोहोचले गेले 2च्या आकड्यावर. मंडनट्री पॉवर प्लेचा स्पॅल आहे आणि मंडनट्री पॉवर प्लेच्या स्पॅलमध्ये बॉल फेकून झालेत. आपण पाहिले तर मग 5 झालेत आणि फक्त धावा आपण बघितल्या तर 2 आहेत. चांगला स्पेल राकेश शाहू मात्र आपण पाहिलं इथे दर्शवत असताना, कारण की मंडनट्री पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ना पूर्णपणे लिमिटमध्ये ठेवलंय बॅटर्सना. फुलटॉस बॉल पाहिला पण तर ऑन साइडला वळवलाय. काउकांडच्या क्षेत्रामध्ये फिल्डर होते, मात्र फिल्डरला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि पाहतोय इथे फटका मात्र दर्जेदार पाहायला मिळतोय आणि हा येतोय हा चौकार. ओहो, स्क्वेअर लेग पंच देखील आपण पाहिले इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर नो बॉलचा इशारा देखील पोहोचवलेला आहे. हो, कारण की तिथे आपण पाहिलं होतं की फुलटॉस बॉल होता. भरपूर आपण पाहिलं तर मग स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं, कारण की चेसच्या वर कमरेच्या वर आपण बघितलं तर हा बॉल होता. तेच कारण आपण पाहू शकतो की नो बॉल मात्र घोषित केला. उघड्या डोळे पहाड हिट आणि SPL आहे सुपर हिट. उघड्या डोळे पहाड हिट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल होता, योग्य रीतीने हाताळला गेलाय. या फ्रीटच्या बॉलला मात्र आपण बघितलं तर मग वेस्ट केलंय, आणि कारण की या बॉलवर एक मोठा फटका खेळण्याची संधी होती, ती संधी मात्र प्राप्त करता आली नाही आहे. चौकार आला, नो बॉल देखील आला, परंतु धावा किती आल्या तर फक्त 7 धावा आल्यात. धीमी सुरुवात म्हणू शकतोय, परंतु या सुरुवातीला थोडंसं बाजूला ठेवावं लागेल, कारण की आपण पाहू शकतोय ना की 2 संघ आणि 2 संघ मालकांचा विश्वास आहे. कारण की 2 संघ मालकांचा विश्वास नक्कीच दोन्ही खेळाडूंवर आहेत, परंतु आपण पाहू शकतो की दोन्ही टीमचे खेळाडू आपण 100% देऊन मात्र मार्क्सला आपल्या बाजूने वळवतील का, पाहूया मैदानाच्या आतमध्ये नेमकं घडेल काय. अनिकेत महाली आपण पाहू शकतोय, मोस्ट एक्सपेन्सिव्ह आपण पाहिलं तर मग हा खेळाडू आहे, कारण की महागड्या खेळामध्ये आपण पाहिलं तर मग या खेळाडूची देखील नोंद होते, कारण की त्याच्याकडे आपण पाहू शकतोय जी काबिलियत आहे विकेट टेकिंग. आणि एक कॅटेगरीतून आपण बघितलं तर मग एक चांगला खेळाडू ॲज अ बॉलर आणि मोस्ट विकेट टेकर हा बॉलर राहिला या SPL मध्ये देखील. लेफ्ट आर्मने बॉलला हाताळलं जाते बघा, ही खासियत आहे अनिकेतची. लेफ्ट आर्मने मात्र बॉलला हाताळतात. हाईट फॅक्टर मात्र त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते, कारण की बॉलला पडल्यानंतर हनुमान बाउन्स मिळतो, आणि एक्स्ट्रा गोष्ट म्हणजेच काय की बॉल कट होतो, बाहेर जातोय, आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय डॉट बॉल इथे पहिला येताना पाहायला मिळतोय. धाव फलक स्थिर 7. पटका कन्वर्ट केला आहे मिडान क्षेत्रामध्ये, फिल्डर तिकडे बॉलला मात्र स्टॉप केलाय. धाव एक सहज कंप्लीट केली जाईल. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 8च्या घरामध्ये. ही सुरुवात आपण पाहिली थोडीशी धीमी आहे, स्लो आहे, परंतु 4 ओव्हरमध्ये बघा मागील मॅचमध्ये 35, जर तुम्ही विचार केला 35-30 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉल देखील आपण पाहिला तर मग योग्य रीतीने हाताळला जातोय. आडवा बाटने खेळण्याची मानसिकता पाहायला मिळाली आहे. कुठेतरी आपण पाहू शकतो स्ट्रगलिंगचं क्रिकेट. मोस्ट टर्निंग पॉईंट काय पाहायला मिळालाय तर परशुराम, जो पहिल्या बॉलवर आपण पाहिला तर बाद झाला आणि या संघाचा आयकॉन प्लेअर होता, तो बाद झाल्यानंतर थोडंसं आपण बघितलं की मग परफॉर्मन्स निराशजनक राहिलाय. अभिषेक देखील आयकॉन आहे. हा पॉली पाहतो यावेळेला चार्ज केलाय, फिल्डर आहे तिकडे कॉर्नर क्षेत्रामध्ये, फिल्डिंग चांगली झाली, बॉलची फेक येते. पाहिलं आपण तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जात आहेत, आणि या 2 धावेने संघाचं टोटल थोडं पुढे सरकलं गेलंय 10च्या घरामध्ये. नंबर 2चा स्पेल सुरू आहे. बॉलिंग मार्कवर मिस्टर अनिकेत, आणि बॉल फेकून झालेत 4 मध्ये फक्त खर्च केला 3. क्या बात आहे. ओव्हर पिच बॉल उडवलाय. हा बॉल मात्र आपण पाहिला, जसं म्हणतात ना की पाटलाचा नाद बैलगाडा, आणि आपण बघितलं तर फलंदाज आता करतोय SPL मध्ये राडा षटकार.
बेस्ट टायमिंग शॉट पाहिला पण तर मागे गेला बॉल. एक रन्समुळे आपण पाहू शकतो संघाची टोटल थोडी पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे. 17 म्हणजे षटकार आला त्यानंतर आपण पाहू शकतो की एक जी मिळाली थोडंसं मोमेंटम आपण बघितलं तर मग इथे वळवलं गेलं. 2 ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो की आत्तापर्यंत ज्याप्रमाणे खेळ राहिला गेला 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. म्हणजे सरासरी आता चांगली पकडली. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, आता पाहिला पण तर 12 चेंडूचा खेळ शेष असेल. 12 चेंडूमध्ये पाहूया की कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होते. जाऊया डीजेकडे, डीजे बिंदे यांच्याकडे गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात मग मैदानाच्या आतमध्ये परतूया. रोहन बॉलिंग मार्कवर. रोहनसाठी आपण बघितलं तर मग विश्वास दर्शवला गेला कर्णधाराने आणि तो विश्वास मात्र आपण बघितला विथ द बॅट आणि विथ द बॉल. म्हणजे सध्या तरी आपण बघू शकतो की एका बाजूने शिवान्स फायटर्स टीमची मात्र आपण बघितले खेळाडू बॅटच्या साईडने योगदान मात्र चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. परंतु रोहन ह्यांच्याकडे आपण पाहिलं तर हा तिसरा स्पेल त्यांच्या हातामध्ये सोपवला गेलाय कारण की जबाबदारी आहे. पहिल्यामध्ये 7 गेल्या, दुसऱ्यामध्ये 10 गेल्यात आणि तिसऱ्यामध्ये आपण पाहूया की नक्की कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल. लेग स्टंपच्या जवळ बॉलची हाताळणी केली आहे. बॉल मात्र आपण पाहिला तर मग चाललाय मागे. व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. संघाची टोटल 20-20 पोहोचले गेले आणि आता आपण पाहू शकतो की जो मोमेंटम अनिकेतच्या ओव्हरमध्ये मिळवला गेलाय तो थोडासा आपण पाहू शकतो कॅरी ऑन केला जाऊ शकतोय. त्या मोमेंटमला आपण बघितलं तर पकडून पुढे जाता येऊ शकतंय. मिस केला जातोय हा देखील बॉल आपण पाहिला तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय अभिषेकने मात्र आपण पाहिलं तर मग षटकार लगावला गेलाय परंतु स्ट्रगलीचं क्रिकेट देखील खेळलं गेलंय कारण की त्याच्या आत्तापर्यंत पाहिले तर 4 डॉट खेळले गेले तर वैयक्तिक आपण बघितलं तर त्याच्या माध्यमातून या इनिंगमध्ये संपूर्ण. आता चांगला फटका आहे, कन्वर्ट केलाय. गुड शॉट, स्वीट साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका आणि हा येतोय षटकार. 6 धावा. थैंक यू सो वेरी मच डीजे. जैसे कहा जाता है ना कि मुश्किलें से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. इम्तिहान तर प्रत्येक बॉलवर आहे. बॉल जाईल आता घोषांकित क्षेत्रामध्ये. धाव मात्र मिळेल 1. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते 27 धावा. थोडंसं पण बघितलं मग शिवास फायटर देखील आपण पाहू शकतो की मग रिदम पकडतोय. संघ मालक देखील आपण पाहिलं तर मग एका बाजूने खुश असतील अंकितजी गोराड अँड प्रदीपजी वाडान, परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग श्यामजी जाधव थोडंसं पण बघितलं तर मग विचार करतील की आपल्या संघाला डेफिनेटली कार्य नक्की चांगलं करायचं आहे. परंतु हरकत नाही, त्यांना माहिती आहे पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहू शकतोय की नक्की सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील दोन्ही संघ नायकांना, संघ मालकांना देखील. हवेत खेळलेला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे आपण पाहिलं तर गॅपमध्ये बॉल पडला गेलाय. धावा इझिली मिळतात आता. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग धाव संख्येला मात्र कसं रोखायचं हा विचार करावा लागेल कारण की इथे आपण पाहू शकतो ना चेसिंग पहिल्या मॅचमध्ये 35 धावा सोप्या झाल्या नव्हत्या. असं वाटलं होतं की थोड्या कमी आहेत परंतु त्या धावा मात्र डिफाईन केल्या गेल्या. इकडे आपण पाहू शकतो 35+40 पर्यंत गेल्या तर मग ॲक्युरेट आपण पाहू शकतो. मग ह्या धावा इथे मार्जिन ऑफ एरर चांगल्या धावा आहेत. पाहूया स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या डोक्यावर फटका खेळला जातोय. बॉल मात्र आपण पाहिला बॉडीलाईनच्या दिशेने करतोय वेगाने प्रस्थान आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चकाचक SPL चौकार. थैंक यू सो वेरी मच डीजे. जसं म्हटलं जाते ना कभी खुशी कभी गम ना SPL में कम पडेंगे हम असं दर्शवत असताना प्रत्येक खेळाडू आपण पाहिला तर आपल्यामधलं टॅलेंट, आपल्यामधला क्रिकेटचा खेळ आणि आपल्यातली कौशल्य, आपल्यातला मात्र आपण पाहिला ती क्षमता दर्शवली जाते. त्याला टीम मटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु बघा अचानक मौसम झालाय मस्ताना आणि तोही देखील SPL असताना
आपण पाहू शकतोय. थोडंसं आपण बघितलं क्लायमॅक्स बदलला गेलाय. धाव संख्येचा आलेख देखील आपण बघितला तर 32च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि रिदम पकडलाय. बघा रिदम पकडला गेल्यानंतर आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये आता थोडंसं टीम मेटिंग होताना पाहायला मिळेल. थोडंसं वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं प्रत्येक खेळाडूंना रिक्वेस्ट असेल, प्रत्येक कॅप्टनना रिक्वेस्ट असेल, कारण की पहिला दिवस आणि मग पहिल्या दिवसामध्ये थोडंसं उशिराने आपण स्टार्ट करतो आणि त्यामुळेच वेळेचं बंधन तुम्हाला देखील माहिती आहे, कारण की वेळ कोणाचा गुलाम नाहीये. परंतु जेव्हा आपण बघितलं ना की वेळ येते ना तेव्हा नक्कीच वेळ सगळ्यांना गुलाम बनवते, परंतु आपण वेळेला गुलाम बनवू शकत नाही, कारण की वेळ आपल्याला गुलाम बनवते आणि नक्कीच दर्शवते. मैदानाच्या आतमध्ये आता बघितलं आपण तर 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 3 ओव्हरच्या खेळामध्ये 32 धावा. शेवटच्या स्पेलमध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर मिस्टर आर्यन. आर्यनचा पहिला बॉल सचिनसाठी खेळला जातोय. आपण पाहू शकतोय लॉंगांच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली. दुसऱ्या प्रयत्न होतोय 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 2 धावा पूर्ण. सोप्या पद्धतीने आपण पाहिलं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये लेझीपणा पाहायला मिळाला, कमीपणा पाहायला मिळाला आणि हा मात्र आपण पाहिलं तर मग विचार करावा लागेल, कारण की 1 ला 2 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेव्हा तुम्हाला आपण बघितलं चेसिंग करता येईल, एक एक धाव कशी वाचवायचे विचार करावा लागेल. पाहूया पुढील बॉल. बॅकफुटला गेले, पुलचा फटका खेळलाय, कमजोर फटका आहे, तितकी नव्हती परंतु पाहिला पण तर डिस्टन्स कव्हर केला. बाउन्स अतिरिक्त मिळाला. 1 बाउन्स 4 येतोय हा मात्र चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. चौकार मिळाला. धाव संख्येचा आलेख वाढतोय 38. इथे आपण पाहू शकते तर आता थोडंसं पाय पकडण्याचा प्रयत्न केला आर्यनने. नक्कीच काहीतरी असंच करावं लागेल, कारण की जर तुम्हाला शिवान्स फायटर्स टीमला थोडंसं धाव फळकावर निर्बंध लावायचे असतील तर मग अशाच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. आता शिवान्स फायटर टीम म्हणेल की डेफिनेटली आपण 39 पर्यंत पोहोचलोय म्हणजेच आपल्याला लढाईसाठी धावा मिळाल्यात, परंतु लढाई आपल्याला नक्कीच एका साईडने नाही आहे तर एक मोठी लढाई लढायची आहे. त्याच्यासाठी आपण बघितलं तर मग अजून, कारण की SPL मध्ये धमासान या बॅटरने मात्र घातला होता. धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. ओव्हर थ्रो झालाय. धावा मिळतील अतिरिक्त. डेफिनेटली आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा मिळाल्यात. आता काय झालंय, ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला तर नक्कीच 3 धावा मात्र इथे जोडल्या गेल्यात. 3 धावा आणि बाईच्या स्वरूपात येताना पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली आपण पाहू शकतो पासच्या माध्यमातून, कारण की नक्कीच बॅटरचं म्हणणं असं आहे की वाईट आहे, परंतु नक्कीच अंपायरच्या उद्देशाने बघितलं की फ्लेअर होतं, परंतु नक्कीच आपण होतं क्लिअर करूया, कारण की नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निरीक्षण करूया. दूध का दूध, पाणी का पाणी, चित्र हे साफ करूया. त्रेचाळीस धावा फलकावर आहेत. सध्या तरी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत भरपूर अनुभवी खेळाडू म्हणजेच मिस्टर आकाश पंचांची भूमिका पूर्ण करत असताना तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलं आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. सिटी बाद, नो बकवास, क्लिअर आहे. बॉल फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण बघितले 5. बघा नक्कीच इथे फ्लेअर डिलिव्हरी म्हणून आपण बघा 43 धावा शेवटचा असेल, अंतिमचा असेल. 43 मध्ये किती भर पडेल आणि किती धावांचं टार्गेट. चला दोन टीम्स संगणक आपण रेडी राहायचं. KBM स्पोर्ट्स अँड वाघोबा फायटर्स टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. बिग समोरच्या दिशेने फोर्स केलाय. चार्जेबल स्ट्रोक सरळ निघून चाललाय. सी मारे कप्पर. हाय हॅलो टाटा बाय बाय. आणि हा आलाय SPL स्पेशल शॉट षटकार.
राजा मायाळू मनाचा तुने खेळ डोंगराच्या कुशी मंदी सारा जमला या मिळ सारा जमला या मिळ घोड्यावरे बाणरसा खंडेरा या दौडतो खूप खूप धन्यवाद डीजे. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे केला जाईल हा टॉस आणि सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजयजी भोई. बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग वेळेचं बंधन देखील आपण देणार आहोत यानंतरच्या मॅचपासून, कारण की वेळ मात्र आपण बघितलं कारण की त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत, कारण की मग 4 ओव्हरचा मॅच आहे त्यामुळेच प्रत्येक संघाला आपण पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटाचा वेळ देणार आहोत, कारण की त्यानंतर आपण पाहू शकतो की मग 15 मिनिटामध्ये जर 3 ओव्हर कंप्लीट झाला नाही तर मग एक खेळाडू अतिरिक्त हा घेऱ्यामध्ये घ्यावा लागू शकतोय. हे आपण मला वेळेचं बंधन आणणार आहोत. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. चला आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. 2 संघामध्ये एका बाजूने संघ असणार आहे वाघोवा फायटर्स, दुसऱ्या बाजूने केबीएम स्पोर्ट. विशंभर चोपडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला टॉस या ठिकाणी केला जातो. मॅच क्रमांक 3 वाघोवा फायटर्स अँड केबीएम स्पोर्ट. टेल हेड आलेला आहे, म्हणजे टॉसचा निकाल आहे तो म्हणजे दीप्तेश वाचे आहेत माझ्या सोबत केबीएम टीमचे संघनायक. दीप्तेश टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहा 4 ओव्हरचा मॅच, क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. किती आतुरता होती सातवी प्रीमियर लीग खेळण्याकरता? आतुरता तर खूपच असते सर्वांना. मग किती सराव केलाय? सराव प्रॅक्टिस चालूच होती. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. आकाश आहेत माझ्यासोबत वाघोवा फायटर्स टीमचे कर्णधार. टॉस जिंकला असता आकाश तर काय डिसिजन घेतलं असतं? बॅटिंग घेतली असती. पण त्यावेळेस टॉस गमावला आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षण बॅटिंगच करायची आहे. मनासारखं अगदी लागलं गेलं. बॅटिंग करत असताना निश्चितच इथून मात्र किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 50. काही गेम प्लॅन केली जाईल 40 ते 50 धावा बनवण्याकरता? काही नाही, असं ट्राय करूया. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहे तुम्हाला देखील. मित्रांनो, हे होते 2 कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेते. आता मात्र थेट पुन्हा एकदा जाणार आहोत आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू सो मच. चला मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही देतो शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मोनू अँड 2 फलंदाज तुम्ही पाहू शकाल, स्वप्नील अँड राकेश साहू. पहिला बॉल तेज तरार होता, अगदी वेगेमध्ये बीट केले गेले फलंदाजाला. राकेश साहू अँड स्वप्नील ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. पार्थ वॉरियर्स या टीम कडनं म्हणून पुढील बॉल इनफिल्डच्या बॉलून खेळले गेलेत. खाली क्षेत्र निवडलंय, 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा मात्र इथून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तन्मय आले होते बॅकअपसाठी आणि तन्मयच्या माध्यमातून चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं.
2 धावा इथून मात्र येतात. 2 श्री गणेशा झालाय. 51 धावा बनवायच्या आहेत चेसिंग करता. अखू टप्प्याची लेन पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. भरपूर वेळ हवेमध्ये शेड्यूल आपण पाहिलं होतं, परंतु झेल अगदी आपण पाहिला तर ड्रॉप होतोय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर मग हराल मॅच, हे क्रिकेटचं रहस्य आहे. रुपेश जाधव साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. रुपेश जाधव साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सातवले प्रीमियर लीग पर्व आहे पाचव्या पर्वामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 धाव फलकावरती धावा आहेत 4. पुढील बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, लेन थोडीशी मागे ठेवली, धीम्या गतीने चेंडू हाताळला आणि त्याच्यामध्ये बॅटर अगदी वेट होतात मिस्टर राकेश साहू. पुढील बॉल, यावेळेस आपण पाहतोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने अगदी चेंडू वेगानं निघून गेला होता. एक सिंगल धाव इथून मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी पोहोचले गेले. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. इथून 18 बॉल अजूनही शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 18 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. चला फास्ट खेळायचा आहे, कारण आजचा दिवस जो आहे तो थोडासा आपण लेट नक्कीच चाललोय. भरपूर वेळ मात्र निघून गेलाय. एवढ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये संपन्न होतील तेवढ्या मॅचेस मात्र इथून आपण क्लिअर करणार आहोत, परंतु थोडीशी घाई करा. वारंवार फिल्डिंग मध्ये देखील जास्त वेळ घेतला जातोय, हे देखील लक्षात असू द्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 5. इथूनही 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये 46 धावा हा बनवावा लागतील. गोलंदाज नंबर 2 अभिषेक आलेत. चला घाई करा. अभिषेकला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेटनं पहिला चेंडू टाकला जाईल. ओ ऑन साइडला खेळले गेलेत राकेश आणि राकेशच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. चौकाराने धावसंख्येचा बदलला आहे कार. धावसंख्या पोहोचली गेले 9 अंकांवरती. 9 अंकांवरती. राकेशच्या बॅट मधनं चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजेच 9 या अंकांवरती. सातवले प्रीमियर लीग सीझन 5 आणि या 5व्या पर्वामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मॅच क्रमांक 2 अगदी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने सिवान्स फायटर, दुसऱ्या बाजूने पार्थ वॉरियर्स. या 2 संघामध्ये हा मोठा संघर्ष. पुढील बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. चांगला बॉल हाताळला गेलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर पुढील बॉल अगदी डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय अभिषेकनं. इष्टांच्या मागे तुम्ही पाहू शकाल मास्टर माइंड मिस्टर परशुराम मोकाशी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यष्टीरक्षक हा केंद्रबिंदू असतो. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. लक्ष आहे ते म्हणजेच 51 धावेच. आणि सध्या तरी आपण पाहतोय दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या पोचली आहे 9 अंकांवरती.
पुढील बॉल ऑन साईडला खेळले गेलेत. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आहे, चांगलं फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल धाव इथून पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र झाला. अजून इथून आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14 आणि 14 मध्ये 41 बनवायचे आहेत. तन्मय आहे पॉइंट क्षेत्रामध्ये, सॉरी शॉर्ट कव्हरला एक सिंगल धाव इथून मात्र मिळालीच जाईल. विघ्नेश सुतारचा चांगला बॅकअप मिळाला. सिंगल धाव फलक पोचले गेले 11 अंकांवरती. 13 चेंडू मध्ये 40. मिशन थोडंसं मात्र कठीण झालंय, परंतु कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. राकेश ऑन स्ट्राईक, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र आली आहे. रोखलं जाईल एक धाव संख्येवरती की मग दुसरी देखील घेतली जाईल आणि दुसरी धाव इथून मात्र पूर्ण होते. धाव फलक 2 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 13 या अंकांवरती. 12 चेंडू जिंकण्याकरता अजूनही 38 धावा इथून मात्र बनवावा लागतील. चला थोडंसं फास्ट केलायचं. पुरुषांना आपण देखील वेळेवरती जरासं लक्ष द्या. विकेट घेतल्यानंतर ज्या काही शुभेच्छा द्यायच्या आहेत त्या मात्र लांबूनच द्या. अगदी जाग्यावरनं टाळ्या वाजून मनोबल वाढवलं तरी चालेल. थोडासा वेळ वाचवा आजच्या दिवसामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बंटी भोसले. बंटी भोसलेचा देखील इतिहास आहे सातिवले प्रीमियर लीग मध्ये. चांगला पराक्रम त्याने देखील केलाय, परंतु तो काल वेगळा होता. पुढील बॉल ओ प्ले अँड मिस डॉट बॉल. भरपूर उशिरानंतर स्ट्राईक वरती स्वप्नील आलेत आणि डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. पुढील बॉल अखोल टप्पाची लेन होती. पुन्हा एकदा प्ले अँड मिस डॉट बॉल. पहा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केलेच जात आहेत, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं परशुराम मोकाशी बाद झाल्यानंतर अक्षरशः धावांचा दुष्काळ पडला होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग जबरदस्त धावसंख्या उभा करण्याकरता अभिषेक अँड सचिन यांनी चांगल्या धावा मात्र बनवल्या आणि आपल्या संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर बंटी समोरच्या दिशेने खेळलेत. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव इथे येते. सिंगल डबल न काही होणार नाहीये. लक्ष मोठं आहे तर फटके देखील मैदानाच्या आतमध्ये मोठे खेळावे लागणार आहेत. राकेश अँड स्वप्नीलचा विचार केला तर मग ते सलामीला आलेत, परंतु जो परफॉर्मन्स त्यांच्याकडनं व्हायला हवा होता ना, तो परफॉर्मन्स मात्र झालेला नाहीये. पुढील बॉल अखोल टप्पाची लेंथ यावेळेस ऑन साईडला उडवली आहे. बॉलच्या मिरिट मध्ये आलं, बॉलला रेट केलं आणि काय सुंदर स्ट्रोक मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केलाय मिस्टर राकेश साहू या बॅटरनं. 6 धावांकरता षटकार. साईनाथ महाराज की जय. निघालो तुम्ही येता का? धन्यवाद. थँक्यू सो मच. षटकाराच्या सायनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस झाली आहे मिसफील्ड आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. आणखी एक दुसरा वार राकेशच्या बॅटमधनं चौकार येतोय आणि चौकाराच्या सायनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 24 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत
बंटी भोसले याच्या गोलंदाजी मधले 5. अजूनही एक चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे आणि 7 चेंडू मध्ये हा मॅच जिंकण्याकरता धाबा बनवायच्या आहेत अजून सुद्धा. 27 7-27. ओ अजून एक उडवलाय चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. राकेश साहूचा शो या ठिकाणी ऑन झालाय. राकेश साहू ऑन फायर. मोठे फटके त्याच्या बॅट मधनं येऊ लागलेत. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 30 अंकांवरती. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 ची गरज. पहा मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे. आलाच तर मित्रांनो म्हणतात क्रिकेट कुणाला हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 टीम मधून आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ते एका सुंदर मधुर गाण्याची. धन्यवाद थँक्यू सो मच. 6 बॉल जिंकण्याकरता 21 ची गरज आहे. इथून आता मात्र स्वप्नीलला देखील खामोश राहून चालणार नाहीये. त्याला देखील जबाबदारी घ्यावी लागणार आहे. 6 बॉल 21 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर विघ्नेश सुतार. पहिला बॉल विघ्नेशचा अखू टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय 31 31 अंकांवरती. आता मात्र 5 बॉल जिंकण्याकरता 20 ची गरज आहे. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में. तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में. तू जरा कोशिश तो कर. इथून कोशिश अजून करावी लागणार आहे. 5 बॉल जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. ओ उडवलाय चेंडू चाललाय दामू पाड्यामध्ये गेलाय. षटकार 6. या षटकाराच्या सायनं धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 37 37 अंकांवरती. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण इथून पाहिलं तर मग 14 धावांची आवश्यकता. 4-14. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. राकेश साहूने अगदी गेम एक्सचेंज केलाय. रेस चाहिए गाड़ियों की हो या जिंदगी की. जीतते वही लोग हैं जो सही टाइम पे अपना घेर एक्सचेंज करते. आणि घेर इथून मात्र चेंज केलाय राकेशनं. ओ फुल्लर लेनचा बॉल होता डाव्या इष्टीच्या पलीकडे परंतु सोडून दिलंय. कदाचित या बॉलवरती जर आक्रमण केलं असतं तर 6 धावा निश्चितच आल्या असत्या. अशा प्रकारची ही लेंथ खराब हाताळली होती. 4-13 ची गरज आहे. ओ चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीची लेंथ हाताळली आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे फिट केलं गेलं यावेळेस राकेश याला. आता मात्र 3-13. काम बिघाडा परंतु कोणाचं काम इथे मात्र बिघडेल. 3 चेंडू मध्ये एका टीमला रोखायचे तर एका टीमला ठोकायचे. ओ यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डाबाष्टीच्या पलीकडे हा चेंडू हाताळलाय. आता मात्र 3 चेंडू 12. 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मॅचचा थरार म्हणजे सातवले प्रीमियर लीग. पुन्हा एकदा वाईट आणि वाईट आला. मॅच झाले टाईट. 3 मध्ये आता मात्र 11 धावांची आवश्यकता. मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा.
इतना तो भरोसा है खुद पर, इस बार बाजी जरूर मारूंगा. आता मात्र 3 मध्ये 11 करायचे आहेत. राकेश ऑन स्ट्राइक वरती. पहा यावेळेस इष्टरक्षक थोडासा क्लोज पाहायला मिळाला आहे. क्लोज कॉल दिला गेलाय. अजून एक वाईट बॉल. वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये घटित होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र इथून पाहणार आहोत आपण 3 चेंडू 10. अजून एक वाईट बॉल. विघ्नेशाला लेंथ मात्र सापडत नाहीये. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकलेत. आता इथून थोडासा मॅच अगदी दोन्ही बाजूने सिच्युएशन बदलणारा हा मॅच आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कधी खाली कधी वर, कधी वर कधी खाली. आणि इथे मात्र षटकाराने भरल की आपली झोळी. राकेश ओ थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस हा डॉट बॉल. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा. दिनेश मामा टुकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आलाय वाईट. आमचे गुणलेखक आहेत त्यांच्याकडे जाऊया. आतापर्यंत चेंडू किती फेकलेत? 10 तर फेकलेत. आणि त्यातले 4 चेंडू चांगले आणि 6 वाईट. 2 मध्ये 8. 11वा आलाय बॉल आणि हा 7वा वाईट. आता इथून 2 चेंडू 7 धावा. कदाचित इथून मात्र असाच मॅच जिंकून दिला जाईल की काय. विघ्नेश चांगला परफॉर्मन्स करता ओळखला जातोय, परंतु आज जो परफॉर्मन्स द्यायचा आहे तो परफॉर्मन्स दिला जात नाही त्याच्याकडनं. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू आलाय डॉट. अगदी वाईट चेंडू फेकून फेकून बॅटरला देखील थकवलं गेलंय. आता मात्र इथून धावा हव्या असतील त्या म्हणजेच 7. 1 चेंडू 7. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होतोय राकेश. राकेशने मॅच अक्षरशः आणली होती आणि राकेशनेच घालवले असंच म्हणायला काही हरकत नाहीये. कारण जो परफॉर्मन्स अगदी शेवटच्या एंडला द्यायचा